हाय, हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी साक्षी तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. तर मी आज गावाला आले आहे आणि मला जायचं आहे शिर्डीला साईबाबांच्या दर्शनाला. इथे आम्ही चाललो होतो. दुपारचं 3:30-4 वाजेचा टाईम होता. खूप ऊन होतं, त्यामुळे इथे थोडा वेळ गाडी चालवून खूप ऊन लागलं, त्यामुळे थोडा वेळ इथे उसाचा रस घेतला. उसाचा रस पिला. असं उन्हाळ्यात छान वाटतं उसाचा रस प्यायला आणि थंड थंड उसाचा रस पिला. छान होता उसाचा रस. त्यानंतर रस पिल्यानंतर एनर्जी आली. मग त्यानंतर आम्ही पुन्हा प्रवासाला सुरुवात केली. शिर्डीला जाण्याच्या आधी आम्हाला यांच्या आत्याच्या घरी पण जायचं होतं. तर पहिले आम्ही तिकडे जाणार होतो आणि त्यानंतर मग शिर्डीला जाणार होतो. खूप ऊन होतं, त्यामुळे मी असं तोंड बांधून घेतलेलं होतं. चेहऱ्यावरती धूळ वगैरे खूप उडती. त्यानंतर हे त्यांच्या आत्याच्या गावाकडे जाणारा हा रस्ता आहे. छान वाटतं गावाकडे आल्यानंतर. एक असं मनाला एकदम छान वाटतं. संध्याकाळी अजून छान वाटतं, पण आता दुपारचा वेळ होतं, ऊन पण खूप होतं. तर इथे अशी गावाला हिरवीगार अशी मस्त वावरामध्ये शेती केलेली राहते. त्यानंतर आम्ही थांबलो. इथे हरिण होते, पण काही लांबून व्हिडिओ घेतला त्यामुळे ते असं एवढं काही क्लिअर दिसत नव्हतं. तरी पण मी व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला. थोडं झूम करून दाखवते. हे असे हरिण होते. त्यानंतर मग आत्यांच्या घरी गेलो. दर्शन वगैरे थांबलो थोडा वेळ आणि त्यानंतर मग शिर्डीला निघालो. आत्यांच्या घरी गेलो तर व्हिडिओ कंटिन्यू नाही केला. तेव्हा शिर्डी साईबाबा पालखी मार्ग छान वाटलं दर्शन घेताना. साईबाबाचं दर्शन छान झालं. एवढी काही गर्दी नव्हती. इथे आता दर्शन संध्याकाळचा वेळ झाला होता. संध्याकाळची वेळ झालेली. इथे असं थोडं काय घ्यायचं काय नाही घ्यायचं ते बघत होती. शिर्डीला मी भरपूर वर्षानंतर आलेली. तरी पण 10-12 वर्षानंतर आलेली लग्नाला. मी शिर्डीला 10-12 वर्षानंतर आली आणि लग्नाला 2 वर्ष झाले. सासरपासून शिर्डी जवळ आहे, तरी पण काही येणं नाही होत मुंबईला राहत असल्यामुळे. आणि गावाला गेलं कसं घाईमध्ये नाही जाणं होत, त्यामुळे ठीक आहे, योग आला एवढ्या वर्षानंतर. मग छान असं दर्शन झालं. काही बुधवार असल्यामुळे काही जास्ती गर्दी पण नव्हती. गुरुवारच्या दिवशी खूप गर्दी असते. त्यानंतर इथे आलो होतो. इथे साईबाबांचा महाप्रसाद म्हणजे जेवण वगैरे मिळतं, तिथं थोडं व्हिडिओ वगैरे घेतलं. त्यानंतर बाजूलाच इथे असं पाळणे वगैरे लागलेली होती. तर मी काही बसली नाही पाळण्यात, फक्त बघायला गेली होती. त्यानंतर इथे असं शॉप होतं, काही कपडे वगैरे की त्याच्यासाठी चप्पल वगैरे होते. ते काहीच घेतलं नाही, कारण ती क्वालिटी एवढी काही चांगली नव्हती, लो क्वालिटीचं होतं. मग काही नाही. त्यानंतर आम्ही घरी जाण्यासाठी निघालो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एक छानशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये.